सर्वप्रथम मी गणरायाला नतमस्तक होते आणि बऱ्याच वर्षानंतर मला असं वाटतं 2017 ते 22 हा काळ गेल्यानंतर 3 वर्षानंतर पूर्ण महाराष्ट्रामधल्या निवडणुका लागल्या आहेत, जशा ग्रामपंचायत, नगरपालिका आणि आता महानगरपालिकेच्या ह्या निवडणुका आहेत आणि सर्वांमध्ये एक आनंद आहे. खूप वेळानंतरच्या ह्या निवडणुका असल्यामुळे प्रतीक्षेचा खूप मोठा वेळ गेला आणि त्यानंतरच्या ह्या निवडणुका आहेत, तर त्याच्यामुळे इच्छुकांची संख्या पण भरपूर आहे. माझा वॉर्ड क्रमांक 147 हा रिझर्व झाल्यामुळे, तो आरक्षित असल्यामुळे मला 148 वॉर्ड जो होता तो ओपन होता आणि मग त्यामध्ये मला काम करण्याची संधी माननीय आमचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, तसेच शिवसेना उपनेते माजी खासदार राहुलजी शेवाळे साहेब, कामिनी वेणी यांच्या माध्यमातून सांगण्यात आले आणि त्या पद्धतीने मी कामाला सुरुवात केली. माझ्याबरोबर उपविभाग प्रमुख राशामणी कम, आमच्या विधानसभा संघटिका नित्या कुट्टी, तसेच शाखा प्रमुख धडाडीचे हिरप्पा खजीर आणि डॅशिंग महिला शाखा संघटिका लता खंडागळे, तसेच आमची रिबिका, रिझवाना, सर्व आपला शिवाजी, सर्व पदाधिकारी अगदी एका जोशाने तयार झाले की अंजली नाईक मॅडम इकडे आपल्याकडे काम करतायत म्हणून. तर त्याला कारण एकच आहे की मी जे 2017 ते 22 या काळामध्ये म्हणा किंवा आतापर्यंत 2025 चालू आहे, तरी पण वॉर्ड क्रमांक 147मध्ये खूप कामं केली. जसं मला लोकांनी एक नवीन चेहरा, अर्धा भाग होता, कारण की 147 हा 3 वॉर्ड एकत्र करून वॉर्ड झाला होता. तर त्यावेळी 3 नगरसेवकां मिळून मी एक होती आणि तिथेही तेव्हा काहीच कामं झालेली नव्हती आणि जेव्हा मला निवडून दिलं, लोकांनी एक विश्वास ठेवला आणि मग मी त्यावेळी 5 कमिटमेंट केल्या होत्या की तुम्हाला मी इंग्रजी माध्यमाची शाळा देणार, तर शाळा करून दिल्या, CBSE करून दिल्या, आशिष तलावाच्या जवळची आणि परत पुन्हा अजीजबागच्या तिथली अयोध्यानगरची शाळा पण मी 4 माळ्याची बनवून दिली, जी अगदी कौलारू अशी होती आणि तिथे पण मला असं वाटतं आता 1000-1500 विद्यार्थी तिथे पण आहेत. तसेच मी इथे 2010 पासूनचा नाल्याचा प्रश्न होता, तो इस्लामपूर नाला बनवून दिला. अयोध्यानगरच्या मैदानासाठी शाळेचं आरक्षण मुद्दाम जाणून बुजून टाकलं होतं. त्या लोकांनी तिथे नगरसेवकाच्या विरोधात काळी फीत लावली होती आणि आंदोलन घेतलं होतं, परंतु ते काम झालं नाही. ते मी नगरसेवक झाल्यानंतर त्यांना कमिटमेंट केली होती की त्यांना मैदानच पाहिजे आणि मी ते मैदानाचंच आरक्षण ठेवलं. गोपीनाथ मुंडे मैदानात तिथे, कारण आपल्या विभागात स्लम विभाग भरपूर आहे, स्थलांतरित लोक जास्त आलेले आहेत आणि मला असं वाटतं की दरवर्षी आपल्याकडे 50 ते 70 मुलं राज्यस्तरीय, आंतरराष्ट्रीय अशा वेगवेगळ्या ठिकाणी खेळण्यासाठी जातात. म्हणून मी तिथे क्रीडा संकुलचं आरक्षण केलं, शाळेचं आरक्षण केलं. जो प्लॉट जिथे पार्किंग आहे, अनधिकृत पार्किंग होतं, तिथे अर्धा प्लॉट जो आहे 2300 मीटरचा, तर तो शाळा राहील, तर तिथे ते शाळेचं आरक्षण केलं, SRAकडून घेतलं आणि अर्धा भाग जो आहे तो मार्केटचा भाग तो घेतला. तर त्याचंही मी तिथे काम सांगितलेलं आहे, त्या पद्धतीचं नियोजन चालू आहे आणि मला असं वाटतं येणाऱ्या इलेक्शननंतर तिथे ते पण काम सुरू होईल. तसेच प्रसूतिगृहाचा पण विषय होता की चेंबूर वेलफेअर शाळेच्या समोरचं जे मैदान होतं, तर ते 1992च्या आरक्षण काळामध्ये ते आरक्षित जागा होती प्रसूतिगृहाची. महिलांना आपल्या इथे 146, 147, 148, 155 जो वाशीनाकाचा परिसर आहे, इथे कुठेही प्रसूतिगृह नव्हतं आणि मग जेव्हा इथे ट्रॅफिक असते, दूर पडतं ते मा हॉस्पिटल किंवा शताब्दी हॉस्पिटलला, तोपर्यंत बऱ्याच जणींच्या ॲक्सिडेंट झाले आहेत, कोणाच्या रस्त्यातच डिलेवरी झाल्या आहे आणि म्हणून ती जागा त्यांनी मैदानाची जागा ठेवली ती परत मी आरक्षण केलं आणि 2019ला मी तिथे प्रसूतिगृहाचं आरक्षण केलं. ते काम चालू, म्हणजे आराखडा तयार केला आहे, सगळं तयार केलं आहे. तिथे ते एक टाटाचं पायलॉन आहे, तर ते पायलॉन एक सिमेंट्रिकमध्ये करायचं आहे, असं सिलेंडरमध्ये. ते काम झालं की तिथलं ते पण काम येणाऱ्या काळात सुरू होईल. 148ला मी एक पहिल्याच दिवशी सुरुवातीला भारतनगर फिरली सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांबरोबर. तिथे म्हणजे गटारी साफ नाही, कारण तर गटारी तर मला असं वाटतं जेव्हा आपण पावसाळ्यापूर्वीची स्वच्छता असते तेव्हा आपण सगळी ती माणसं लावतो आणि ती एका महिन्यात, म्हणजे एप्रिलपासून 31 मेपर्यंत आपण सर्व नाले, गटारी, छोट्या छोट्या नाल्या असतात, ते साफसफाई करतो. पण मला तिथे कुठेच दिसलं नाही.
इतकं मोठं घाणेचं साम्राज्य दिसलं. संडासी बंद झालेल्या आहेत तर त्या ओपन केलेल्या नाही. 1+1 काही बऱ्याच संडाशी आहेत तिथे नाही. परत पुन्हा याची कामं, लादी पॅसेजची कामं झालेले दिसले नाही. आम्ही भैयाचाळ तिथे अशू अडवाणी नगरच्या वरती गेलो. 4 वर्षापासून तिथे कचरा उचललेला नव्हता आणि ती गटार सगळी तुंबलेली होती आणि त्या घाणीतूनच लोक तिथे शौचालयाच्या जवळ जात होते, तिथून येत होते आणि इतके तो घाणेरडापणा बघितला. आम्ही दुसऱ्या दिवशी लगेच तिथे अधिकाऱ्यांना सांगितलं आणि त्यांनी 4 दिवसात तो सगळा कचरा उचलला. आता तिथे मुलं प्लेन जागा केली आणि तिथे खेळतात मुलं. इथे पाण्याची खूप मोठी समस्या आहे. मी नगरसेवक असताना आमच्याकडे शिवाजीनगर, अयोध्यानगर, अजीजबागला तर रात्री 2 वाजता पाणी यायचं, पण मी ते पाण्याची समस्या सोडवली. तशीच तिथे गव्हाणपाडा, भारतनगर, विष्णुनगर आणि अजून इतर छोट्या छोट्या ठिकाणी म्हणजे प्रेशर कमी आहे, पाण्याच्या समस्या आहेत, तर मी त्या सोडवण्याचा प्रयत्न नक्कीच करणार. पण आता 2 दिवसापूर्वीचीच गोष्ट आहे की भारतनगरला पाणी येत नव्हतं. संत ककाया मार्गावरचं जे लिकेज होतं, मी वारंवार अधिकाऱ्यांना पण सांगितलं की ते रोडची परमिशन लवकर द्या, ते लिकेज काढा. आणि तिथे भारतनगरचं प्रेशर खूप कमी झालेलं, लोक रस्त्यावर आलेले. शाखा प्रमुख हिरप्पा खजीर आणि त्यांची सगळी टीम तिथे गेली होती. त्या अगोदरच 2 दिवस अगोदर मी पत्र दिलं होतं आणि ते डिस्पॅच केलं होतं. ते डिस्पॅच पत्र बघून अधिकारी तिथे आले आणि सगळ्या लोकांनी घेराव घेतला आणि मग आम्ही तिथे अधिकाऱ्यांना लगेच वरिष्ठांना, आयुक्तांपर्यंत कंप्लेंट केल्याबरोबर लगेच तिथे 2-2.5 तासात पाणी आलं ना. आणि पाण्याचं प्रेशर वाढलं आणि पाणी आलं. मग इतके दिवस काय केलं, इथले स्थानिक जी लोकं होती किंवा जी मागची जी लोकं होती त्यांनी काय कामं केली, अशी वेगवेगळी कामं आहे. तिथे मैदान नाही आहे, शाळा नाही आहे. भारतनगरची सगळी लोकं माझ्याकडे ॲडमिशनला यायची ज्या CBSEच्या शाळा केल्या, पण तिथे पण एक नॉर्म्स होते की 2-2.5 किलोमीटरच्या नंतर तुम्ही ॲडमिशन देऊ शकत नाही. तर ह्या सगळ्या सुविधा, तिथे मॅटर्निटी होम नाही आहे, तिथे व्यवस्थित असं दवाखाना नाही आहे. गव्हाणपाडाचा दवाखाना बंद पडलेला आहे, तो तिथे का नाही चालू केला, तिथे डॉक्टर का उपलब्ध झाले नाही आहेत. तिथले सगळे लोक नाराज आहेत. तिथे साईबाबा मंदिरच्या बाजूला रेल्वे ट्रॅक आहे आणि तिथे इतकं घाणीचं साम्राज्य आहे, ते पण मी बघितलं. तिथे पण मी अधिकाऱ्यांना आता सांगितलं की ते तुम्ही तिथली पण सगळी साफसफाई करायला हवी. शंकर देऊळला शौचालयाचा विषय शिल्लक आहे, तिथे बऱ्याच ठिकाणी अर्धवट कामं करून तसेच पडलेले आहे. तर असा हा सगळा वॉर्ड विस्कळलेला आहे आणि बरीच कामं तिथे झालेली नाही आहे. तर मला असं वाटतं सर्व नागरिकांनी जर मला संधी दिली तर नक्कीच ज्याप्रमाणे मी 147ला कामं केली त्याच्यापेक्षा जास्त कामं मी 148ला करू शकेल. मला असं वाटत होतं ना की मला हा वॉर्ड नवीन आहे, कारण मी खरं अणुशक्तीनगर विधानसभा संघटक होती आणि माझ्याकडे तो वॉर्ड पण होता, पण मला ती घाणेरडी सवय नाही आहे की कोणाच्यामध्ये लुडबुड करायची. मी माझा वॉर्ड, माझी लोकं या पद्धतीने मी काम करत होती. परंतु आता मला अशी भीती होती की बाबा मला तो वॉर्ड नवीन असेल, पण ज्यावेळी मी विष्णुनगरला राऊंड मारायला गेली, भारतनगरला गेली, लोक समोरून आले आणि अंजली मॅडम तुम्हाला माहीत नाही, कोणी म्हटलं की माझ्या मुलाची तुम्ही ॲडमिशन केले, कोणी म्हटली माझ्या कॉलेजची ॲडमिशन केली, कोणी म्हटलं की मॅडम मला हॉस्पिटलसाठी तुम्ही पत्रव्यवहार करून दिले, कोणी म्हटलं की मला तुम्ही आमचे रेल्वेची तिकीटं पण माननीय खासदार राहुल शेवाळेंकडून हे करून दिले, म्हणजे त्याचं रिझर्वेशन करून दिलं. असं म्हणजे वेगवेगळे. आता मला एकाने सांगितलं ते यादव म्हणून कोणी आहेत त्यांचे भाऊ, तर त्यांचा काहीतरी घराचा विषय होता आणि तो घराचा विषय क्लिअर करून दिला. एक जण मला म्हटलं की मैडम आपको मालूम नहीं लेकिन मैं आपके ऑफिस में आई थी और आपने मेरा वो भतीजे का काम करके दिया. कोणी बिहारला त्यांचे नातेवाईक होते आणि ते कॅन्सर पेशंट म्हणून इकडे आले होते, तर त्यांना आपण मदत केली की त्यांना आपण तिथे राहण्याची व्यवस्था केली, ऑपरेशनचं काम करून दिलं. म्हणजे मी जेव्हा राऊंड मारायला गेली तर ते सगळे म्हटले. आता काही जण मला भेटायला आले तर ते म्हटले की मॅडम आम्हाला माहिती, आमचा एक ग्रुप इकडे होता आणि तुम्ही किती कामं केले आणि याच्या माध्यमातून त्याच्या माध्यमातून माझ्या मुलांची तुम्ही कामं केली, हॉस्पिटलची कामं केली, अशी वेगवेगळी कामं तुम्ही करून दिली. काही जण मला म्हटले की तुम्ही आम्हाला तिकडे लाईन लावायला लागत होती, इकडे तुम्ही आम्हाला VIP सोडलं लसीकरणासाठी. त्याच्यामुळे मला पण एक आत्मविश्वास निर्माण झाला की मी कुठे ना कुठे लोकांची कामं केलेली आहेत. तुम्हाला वाटतं नाही, असू दे ना, प्रत्येकाची एक स्ट्रॅटेजी असते आणि ही ऑपॉर्च्युनिटी आहे आणि विरोधक तर एकमेकांच्या विरोधात राहणार, एकमेकांच्या विरोधात ताशे ओढणार.
तो जनतेचा कौल आहे आणि जनता प्रत्येकाला न्याय देत असते. त्या पद्धतीने जनता न्याय देणार. आपण काम करणं हे आपलं कर्तव्य आहे. मैं तो पहला मैडम को अभिनंदन देता हूँ कि उनको 148 वार्ड उनके लिए ये कर लिया है और अच्छा है, काम वो कर रहे हैं आगे. एक्चुअली 147 में उन्होंने इतना काम किया है. कार्य सम्राट नगर सेविका अंजलि नायक बोल के उनको यहाँ जाना जाता है. और 148 में वैसा कुछ काम हुआ नहीं है. जो इससे पहले जो नगर सेविका वहाँ है उन्होंने वैसा कुछ काम किया नहीं है. तो हमारी यही इच्छा है कि 148 में जाके वो काम करे, क्योंकि उधर के जो मूल निवासी लोग हैं उनको वो सब सुविधा अभी तक उपलब्ध हुई नहीं है जो होना चाहिए. एक नगर सेवक बोलता है कि नगर सेवक का मतलब ये होता है न से नाला, ग से गटर, र से रास्ता. बस ये 3 चीज़ अपने को करना है और वो अपनी अंजलि ताई ने किया है. लेकिन वहाँ वैसा कुछ काम दिख नहीं रहा है की लोक है वही उसमें है. चॅलेंज सर काय असा काय चॅलेंजचा हेच नाही आहे, कारण आमचं काम आहे, शेवाले साहेबांचा काम आहे, नाव आहे शेवाले साहेबांचा. बाकी शिंदे साहेब एवढा करतात आपलं महाराष्ट्रासाठी, एवढा मेहनत शिंदे साहेब करतात, तर त्या हिशोबाने ते चॅलेंज नाही बोलू शकतो. आणि आता कसं जनता आता हुशार झालं आहे. जनताला पण माहिती पडलं आहे की लोक आपल्याला किती फसवतात आणि काय करतात. पण जनताला माहिती आहे की शिंदे साहेब आपल्यासाठी किती करतात, शेवाले साहेब किती करतात. तसंच मॅडमचा पाठी पण ते जनता आहेच आहे. तिथे काही एवढा लोड नाही आहे आम्हाला. पहला तो सबको जय महाराष्ट्र बोलता हूँ. मुझे पता है कि 147 में जो अंजलि मैडम ने जो काम किया है, जिस तरह किया है, मुझे तो नहीं लगता 147 में जो विरोधी लोगों ने जो काम किया है. और रही बात उसी के मुद्दे पे मैंने अंजलि मैडम को रिक्वेस्ट किया कि आप हमारे वार्ड में आइए, इधर बहुत सा काम पेंडिंग है. यहाँ पर जो होना चाहिए, स्कूल का विषय हो गया, हॉस्पिटल का विषय हुआ, ये सबसे बड़ा चैलेंज है. और पानी का विषय हुआ, क्योंकि मैं देखा हूँ कि इस वार्ड में बहुत सा लोगों को एडमिशन नहीं मिलता है. और दूसरा है कि पानी का तो सबसे बड़ा समस्या जो डोंगर बाग में, जो भारत नगर में, कि लोगों को सही तरीके से पानी नहीं पहुँच रहा है वहाँ पर. और बोलने की तो बात है कि अंजलि नायक को बोलने की कोई ज़रूरत नहीं है. हमने वही चैलेंज से हमने मैडम को यहाँ पर लाया है कि एकदम कैपेबल है, एकदम स्ट्रांग है महिला. और यहाँ आने से हम लोग और ताकत बढ़ेंगे. उनके नेतृत्व में हमको काम करने के लिए हमारा कोशिश रहेंगे की उनको यहाँ पे जिता के लाना. सर्वांना माझा जय महाराष्ट्र. जसे अंजली ताई आमच्या वॉर्डमध्ये आल्यात तेव्हापासून लोकांमध्ये एक जसं मी बघते की एक उत्सव आहे. आणि त्या आल्या तर शिंदे साहेबांनी जे आमच्यासाठी लाडकी बहीण योजना चालवलेली आहे त्याच्यामध्ये KYC जे चालू होती त्या टायमाला अंजली ताईने आम्हाला खूप त्या KYCसाठी मदत केली. त्याच्यामुळं प्रत्येक महिलांना असं वाटतं की खरोखर काहीतरी आमच्यासाठी अंजली ताईंनी सुरुवात केलेली आहे. ते पण मी आज लहानपणापासून मी 40 वर्षाचे त्या एरियामध्ये बघते की एका मंदिराला गोमट नव्हतं. आणि मी भरपूर लोक आले त्या ठिकाणी, नगरसेवक पण आले, भरपूर लोकांना आम्ही रिक्वेस्ट केली, पण कोणी असं बोललं नाही येऊन. मी पण खूप लोकांना बोलले की आम्हाला एक मंदिरावर घुमट बांधून द्या. पण अंजली ताईला मी एकच वेळेस बोलले की ताई, आमची समस्या एक आहे की आमच्या मंदिराला आजपर्यंत घुमट झालेलं नाही आहे, पण तुम्ही जर आमच्या मंदिराला घुमट बांधून देत असाल तर खूपच बरं. लगेच अंजली ताई दुसऱ्या दिवशी आल्या आणि ते बघितलं आणि लगेच घुमट बनवायचं काम सुरुवात पण केलेली आहे. असं मी नगरसेवक पहिल्यांदा बघितला का जो नगरसेवक मी नंतर होईल, पण काम मी तुमचं अगोदर करून देईन. आणि आता पण त्यांना टाईम नव्हता, टाईम असता तर आता पण आमचे 2-3 जे कामं होते ते सुरुवातच केली होती, पण आचारसंहिता लागल्यामुळं त्या नाही झालं. पण मला विश्वास आहे की आमची अंजली ताई नाही ह्या भरपूर कामं करतील आणि ज्या रुकलेले बी काम आहेत आमचे करून देतील, ही मला गॅरंटी आहे त्यांची. म्हणून मी त्यांच्यावर खूप विश्वास करते आणि माझी जनता पण करते आणि खूप आनंद आहे आमच्यामध्ये. आणि त्या निवडून पण येतील. माझं एक चॅलेंज पण आहे सर्वांना. जय महाराष्ट्र सबके लिए. लेकिन अंजलि नायक ताई के साथ मैं पहले भी 147 में काम कर चुकी हूँ. उनका काम मुझे पता है, परफेक्ट रहता है. वार्ड का एक चीज़ पे उनका ध्यान रहता है. वैसे ही 48 के लिए काम करेंगे. ऐसे ही जब हम 48 में एंट्री किए हैं 4-5 दिन पहले से हम लोग का पूरा काम उनका चालू है. और ऑलमोस्ट हम लोग ने जो कचरा से लेके बाकी की जो भी समस्या छोटा उसका सॉर्ट आउट करना चालू कर दिया. ऑलमोस्ट वो जो कचरे का था वो सब क्लीन हो गया है. और मंदिर से लेके बहुत सारे काम है उधर पेंडिंग, उसका सब हम लोग ने पाठ पुरावा किया है. वो भी जल्द से जल्दी करवाएंगे. अंजलि नायक ताई आने का मतलब ही है कि वार्ड का जो भी समस्या है वो जल्द से जल्द वो क्लियर करने की कोशिश करेंगे और जनता के सेवा के लिए रखेंगे. और जो रही शिंदे साहिब हमारे जो बहन लाड़की योजना से लेके आनंद दीघे साहिब इनका जो योजना है उनके थ्रू जनता के लिए हम लोग एक
जनता को जो भी नियोजन से लेके सब कुछ, जो लोन से लेके जो 500 तक का अपने पास जो योजना है वो जनता तक पहुंचा के उनको उसका सुविधा मिले, इसका कोशिश हमारा हमेशा रहेंगे। जैसे 47 में काम किया है वैसे हम 48 के लिए भी काम करेंगे। जय महाराष्ट्र सबको। अंजलि ताई से मेरा बहुत पुराना रिश्ता है, बहुत सालों से पहचान है। जब मैडम शिक्षण समिति के अध्यक्ष थे तभी भी मैं उनके पास गई थी, मेरा स्कूल का इश्यूज़ था, तो मैडम के एक कॉल से मेरा पूरा प्रॉब्लम्स सॉल्व हो गए थे वो टाइम पे। तो मैडम कभी भी कुछ भी काम हो कभी पीछे नहीं हटते और उनका इंस्टेंट होता है। हम चाहे कुछ भी मदद के लिए जाएँ, कुछ भी प्रॉब्लम बताएं तो उनका कैसा रहता है, सोल्यूशन एकदम इंस्टेंट करा के देते हैं। तो वैसे वो एकदम बुलेट ट्रेन की तरह फास्ट है, काम के लिए कभी पीछे नहीं हटते और उतना तेज़ी से वो काम कराते रहते हैं और करते भी हैं। तो मैडम के लिए बेस्ट ऑफ लक और मैडम ज़रूर जीत के आएंगे और मैडम ज़रूर 148 का अच्छा ही होगा। CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।